तर मित्रांनो फायनली आम्ही फेरी पकडलेली आहे आणि खूप सारी गर्दी आहे. सो फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अलिबागला. आणि आता फक्त जिकडे आमचं रूम बुक केलेलं आहे ना तिकडे जाण्यासाठी फक्त 10 मिनिटं आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहिलं शिका. डोंबिवली का सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो आज आहे शनिवार आणि आम्ही फॅमिली पिकनिकसाठी चाललेलो आहोत. आम्ही आहोत आणि आमच्यासोबत मिस्टरांची एक फ्रेंड आहेत, त्यांची फॅमिली आहे. त्याला आता आम्ही चाललेलो आहोत. सगळी तयारी झालेली आहे. सकाळपासून खूप तागजाम चालू होतं. सगळं घरचं काम आवरलं. त्याच्यानंतर साईबाबूसाठी खूप सारं खायला बनवून घेतलेलं आहे रस्त्यामध्ये. आता दुपारची आमची गाडी आहे. सो चला आपण फेरीने जाणार आहोत. आता आपल्याला इथून ट्रेनने जायचंय. चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय कराल अशी मी आशा करते. मागच्या वेळेस आपण बेस्टी सोबत गेलेलो, मैत्रिणीसोबत होतो, ते पण 2 व्हिडिओ आलेले आहेत. ते बघितले नसेल तेही बघा. खूप आम्ही एन्जॉयमेंट केलेलं आहे. सो इकडे आहे साईबाबू आणि साईबाबू पण फिरण्यासाठी चालेल. सो चला मित्रांनो आता निघूया आपण. सगळे बॅग्स वगैरे पॅक करून झालेले आहेत. सो मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे आणि तिकडे पण आम्ही अभिवादन केलं आणि तिकडे पाण्याची बॉटल आणि एक एक बिस्किट पुडा असे समाजसेवा करत होते. सगळे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना वाटप करत होते. खूप छान असं. आणि मित्रांनो आपलं शेवटचा स्टॉप आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आम्ही इकडे उतरलेलो आहोत. आता आपल्याला बस स्टॉपला जायचं आहे, बस पकडायची आहे आणि नंतर मग आपल्याला जायचं आहे गेट ऑफ इंडियाला. तर चला गर्दी बघा, सीएसटी की गर्दी देखो. मित्रांनो समोर बस आहे गेटवेला जाण्यासाठी आणि ही पहा लाईन बघा केवढी आहे. चला लाईन मध्ये उभं राहूया. सो मित्रांनो डबल डेकरची मजा घ्यायची होती, त्यासाठी 12 रुपये पर पर्सन तिकीट काढून आम्ही डबल डेकर मध्ये आलेलो आहोत. जर तुम्हाला टॅक्सी मध्ये यायचं असेल तर टॅक्सीची तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन आहे. बंबई मेरी जान आणि आज खूप गर्दी आहे. मित्रांनो फायनली आम्ही फेरी पकडलेली आहे आणि खूप सारी गर्दी आहे. साई कसं बोटीतून तुझा आवाजच नाही. जेवली नाही तू? मस्त वाटते. जेवली? मस्त वाटले ना? छान वाटते ना? सो मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मांडवाला आणि आत्ता आम्ही जाणार ज्या मांडवाच्या बसेस असतात त्या बस आपल्याला अलिबागपर्यंत सोडतात. सो ती काय बसजवळ चाललेलं आहोत. चला पटापट आपण बस पकडूया आणि सनसेट व्हायला आता लागलेलाच आहे. मस्तपैकी आपल्याला सनसेट पण पाहायला मिळतो. मांडवाला उतरलो आणि लगेच अजिंठ्याच्या बसमध्ये चढलो, कारण त्यांच्या बस लागलेल्याच असतात इकडे फेरीवाल्यांच्या. त्या बस आपल्याला नेऊन सोडतात अलिबागमध्ये. सो चला आता त्याला अलिबागला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आत्ताचा हा आपला प्रवास आहे तो शेवटचा आहे आणि आम्ही पहिल्यापासूनच रूम बुकिंग केलेलं आहे. सो तिथे गेल्यावरच तुम्हाला सगळं काही. सो फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अलिबागला आणि आता फक्त जिकडे आमचं रूम बुक केलेलं आहे ना तिकडे जाण्यासाठी फक्त 10 मिनिटं आहेत. साठी म्हटलं चला मार्केट पण जाता आता बघूया कुठे काय काय भेटतं अलिबागला आणि पायाची पण वॉकिंग होईल ना. साई बघा ना, साई थकला. साई थकला आहे. साईला म्हणते की आता डायरेक्ट रूम मध्ये जा आणि आराम कर, है ना. आम्ही फिरतो, चालेल ना. मोबाईल बघत बसणार बघा, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्या मोबाईल साठी आहेत फक्त. सो मित्रांनो चालता चालता मस्त पाणीपुरीचा ठेला आम्हाला दिसलेला आहे आणि गरमागरम पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी. चला आपण दहीपुरी एन्जॉय करूया आणि मग रूमवर जाऊया. सो फायनली मित्रांनो आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहोत. मार्केटच्या जवळच आहे, त्यासाठी जास्त काय आम्हाला चालायला लागलं. तुम्हाला सांगितलं फक्त 10 मिनिटाचा रस्ता होता, त्याच्यामध्ये आम्ही पाणीपुरी खाऊन आणि मार्केट बघून आलेलो आहोत. सो आमचं जे हॉटेल आहे ते ग्रेंटरी हॉटेल आहे आणि खूप छान आहे. असा आमचा रूम आहे. प्रांजल 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 बोलते आमच्या रूम मध्ये टीव्ही आहे. मी म्हंटल आमच्या रूम मध्ये पण टीव्ही आहे.
आहे ना. मग आणि इकडे प्रांजल झोपणार आहे ना विंडोच्या साईडला. इकडे वरती एसी पण आहे. आहे असं आहे. चला मग तुमच्या रूम मध्ये जाऊया. त्या रूमच्या समोरच भाऊंचा रूम आहे. हे बघा हा रूम पण सेम आहे. हा आमच्या प्रांजलचा रूम आहे ना प्रांजल. आई इकडे प्रांजल झोपणार. वाव. हा प्रांजली टीव्ही पण लावली. मस्त आहे रूम. कसं वाटलं वहिनी रूम छान आहे ना. पूर्ण बाहेरचा पॅसेज आहे आणि मस्त आहे रूम आणि एकदम साफसुथरा आहे. खाली पण एकदम मस्त आहे. थकलेलो आता पण फ्रेश होऊया. मस्त जाऊया बाहेर बघूया काय बाहेर थोडस फिरूया. नंतर मग जाऊ आपण डिनरला. चला मग मित्रांनो थोडासा रूम मध्ये आम्ही आराम केला आणि आता डिनरचा वेळ झालेला आहे. आता आम्ही अलिबाग मधल्या फेमस अशा सन्मान हॉटेलमध्ये आलेलो आहोत. इकडे व्हेज आणि नॉनव्हेज असं फेमस जेवण भेटतं असं आम्ही हॉटेलवाल्यांकडून ऐकलेलं आहे. तिकडे आम्ही आले आहोत. चला बघूया खरोखर इकडचं जेवण टेस्टी आहे का. मग तुम्हाला सांगते मग तुम्ही कधी अलिबागला आलात सो ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट कराल. सो फायनली मित्रांनो आमचं सगळ्यांची जी आम्ही थाली मागवलेली आहे थाली आलेली आहे आणि वहिनी आहेत त्या व्हेजवाल्या आहेत. त्या व्हेज आहेत कारण त्या व्हेजच खातात नॉनव्हेज वगैरे खात नाहीत. त्यासाठी दाखवते की आम्ही कोणती कोणती थाली मागवलेली आहे. प्रॉन्स थाली. प्रॉन्स थालीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. रस्सा वगैरे सोलकढी दिलेली आहे. इकडे कोंबडी वडे मागवलेले आहेत. इकडे ग्रेव्ही मध्ये चिकन आहे. रस्सा पण आहे आणि वडे आहेत. हे आहेत आपल्या कोंबडी वडे. हा एकदम हे प्रॉन्स क्रिस्पी आहे. पॉपलेटची थाली आणि इकडे व्हेज थाली आणि इकडे आमची प्रांजल. प्रांजल काय खाते. प्रॉन्स. अरे वा. चला मित्रांनो आता आम्ही जेवतो मग तुम्हाला सांगतो की जेवण कसं आहे ते चॉकलेट फ्लेवर. मी माझा व्हॅनिला फेवरेट. साईज कोणता आहे सँडविच. वहिनींचा अरे बाबा 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 ऑरेंज. वहिनींचा आणि भाऊंचा. अरे लाईट गेली लाईटीलाच व्हिडिओ नाही बघवला. अरे यार. मित्रांनो शेवटचा डिनरच्या नंतर आम्ही आईस्क्रीम मस्त एन्जॉय केला आणि आता आम्ही येऊन पोहोचलो रूम मध्ये. त्याला प्रांजलला विचारूया साईला विचारूया जेवण कसं वाटलं ते. खूप इकडे दोघं जण मस्ती करते. हे बघा प्रांजल तुला जेवण कसं वाटलं. छान वाटलं ना. मग इकडे कोणाकोणाला जेवायला यायचं असेल तर येऊ शकतात ना. छान वाटलं ना. कोंबडी वडे. साईचे पप्पा तुम्हाला कसं वाटलं हॉटेलचं जेवण सन्मान हॉटेलचं. मस्त वाटलं. छान वाटलं ना. थोडं महाग होता पण ऍक्च्युली महाग आहे पण ठीक आहे. आता फिश थाली तर महागच असणार ना. आता एवढं महागाई चालू आहे तर सिंपलची बात आहे. हा बट थोडं थोडं अजून रिझनेबल पाहिजे. ठीक आहे ना चालेल. पण मस्त एकदम मच्छी एकदम फ्रेश होती. हा पॉपलेट आहे ना एकदम फ्रेश होती. एवढा मोठा होता एवढा एवढा मोठा आणि एकट्याने खाल्ला. नाही आम्ही शेअर केलं. शेअरिंग केला चेतन भाऊंसोबत आणि खूप मस्त आहे. तुम्हाला जर या हॉटेल इकडे जर तुम्ही अलिबाग मध्ये आलात तर सन्मान हॉटेल जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही नक्की त्या हॉटेलला व्हिजिट करा. भाऊ तुम्हाला कसं वाटलं जेवण हॉटेल. महाग आता हे पण तेच बोलते. पैसे गेले ना. पैसे गेले ना. मस्ती अलिबागला आलात आणि तुमच्या जवळपास असेल सन्मान हॉटेल तर नक्की व्हिजिट करा आणि तिकडचं जर जेवण चांगलं आहे. हा नॉनव्हेज 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 लवर साठी चांगलंच आहे ना एकदम. नॉनव्हेज लवर असाल तर नक्कीच. तर तुम्ही काय सांगाल सगळ्यांना इकडे येऊन नक्की म्हणजे जेवण टेस्टी करावे का. हो करायचं पण हा ठीक आहे एक्सपिरियन्स चांगला आहे. जेवण टेस्टी करावं का सन्मान हॉटेलमध्ये. फ्रेश एकदम फ्रेश. पॉकेट भरून पैसे घेऊन या सोबत. पैसे पण लागणार. पैसे लागणार कारण जरा महागच आहे. पर्सन 400 रुपये विचार करा. हा बोटीने आपण जेव्हा येतो तेव्हा त्या बोट आपल्याला बस पण प्रोव्हाइड करते आणि ह्या बसेस आहेत PNP म्हणा मालदर म्हणा अजंता बोट म्हणा यांची सगळ्यांची ऑफिस इथे नियर बाय आहेत. म्हणजे हे जे हॉटेल आहे हे सगळं मार्केट सर्व फॅसिलिटी तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला मिळतील. हे ह्या हॉटेलची खासियत आहे. आणि येस आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही कॉल करू शकता आणि इथल्या लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. आणि तुम्ही बघाल तर इथले रूम पण क्लीन आहे. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये इथले रूम्स सुद्धा क्लीन आहे तिथे आणि सर्व्हिस सुद्धा चांगली आहे.
तुम्ही नक्की या आणि Yes. जर तुम्हाला यायचं असेल तर आधी बुकिंग करा येस आणि बजेट पण चांगलं आहे ना. हो हो बजेट पण Budget त्यांनी चांगलं चांगलं आहे. आम्हाला रिझनेबल हा. आम्हाला करून दिलेलं आहे. बजेट आम्हाला चांगलं बऱ्यापैकी केलेलं आहे. सो तुम्ही जर लवकरात लवकर बुक केलात तर तुम्हाला पण उद्या तुमचा न्यू इयर तुम्ही सेलिब्रेशन करा. चला छोटासा व्हिडिओ होता. आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे व्हिडिओ. तुम्ही पण एन्जॉय केलाच असेल आणि एन्जॉय केलाच व्हिडिओ म्हणजे आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. काही तुमच्या कमेंट असतील त्या पण करा आणि शुभरात्री. गुड नाईट.